नमस्कार मित्रांनो, शिरतोडे गावरान पोल्ट्री फार्म आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी. तर आजचा आहे आपला 11वा दिवस. तर 11व्या दिवशी आपल्याला, कारण काल वॅक्सिन दिल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी पण आपल्याला प्लेन पाणी चालवायचं असतं. तर आज आपण प्लेन पाणी आणि खाद्य प्री स्टार्टर दिलेलं आहे. तर आपण पाहू शकता आज पक्ष्यांना पंख चांगले फुटलेले आहेत अशा प्रकारे. त्यामुळे आपण हिट पण कमी केलेली आहे आणि आपण पाहू शकता जागा पण वाढवून दिलेली आहे. जागेचं महत्त्वाचं नियोजन असते. जागा ज्या त्यावेळेस जागा वाढली पाहिजे, नाही तर मॉर्टिलिटी होती किंवा पक्षी व्हेरिगेशन पडतो, अशा बाबी असतात. तर आपण पाहू शकता. तर आपल्या दुसऱ्या शेडला पण पक्षी आलेला आहे. आज दुसऱ्या दिवसाचा पक्षी आलाय, रात्री पक्षी आलाय तो. तर त्याचा स्टॉक आपण इथं ठेवलेला आहे बघा. दुसऱ्या शेडचा पक्षी आज आपला 1600 आलेला आहे रात्री 10:30 वाजता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय अवश्य सांगा. आता उद्या आपण मेडिसिन देणार आहे. पाणी जर विहिरीचं बोरचं असेल तर पाण्यात वॉटर सॅनिटायझर ही वापरत चला, कारण कंटिन्यू वॉटर सॅनिटायझर हे वापरलंच पाहिजे. मग टॅबलेट वापरा, क्लीन टॅब वापरा, इनोक्लीन वापरा किंवा सक्रोना WS वापरा. हे कोणतंही तिन्ही प्रकारमधलं वापरू शकता. कारण पाणी चांगलं तर पक्ष्यांची आजार पण कमी. स्वच्छ पाणी दिलं की पक्ष्यांना आजार पण कमी येतात. 80% आजार हे पाण्यातून येतात. बाकी मग असतात ते फीडमुळे असतात, काही व्हायरल इन्फेक्शन असतात, काही बॅक्टेरियामुळे असतात. त्याच्यामुळे पाणी, आता पावसाचे दिवस चालू आहेत, पाणी हे स्वच्छच द्या. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. आज काय एवढी अशी महत्त्वाची माहिती नाही आहे, कारण आज आपल्याला प्लेन पाणी आणि खाद्य प्री स्टार्टर आहे. कारण काल आपण रात्री वॅक्सिन ठेवलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट महत्त्वाची करा जर कोणाचे काही प्रश्न असतील तर. धन्यवाद मित्रांनो.